किती वाईट गोष्टी घडतच असतात. पण त्या पिक्चरमध्ये दाखवताना एक आपण सगळ्या गोष्टींची म्हणजे आपण मर्डर दाखवतो सिनेमात. तर आम्ही काही खरा मर्डर करत नसतो ना. ती त्या कथेची गरज असते. एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारलं. तो खरंही मारत नसतो. त्या खालच्या लेवलला जाऊन लोक ट्रोलिंग करतात आणि त्यांचा आक्षेप असा असतो की आमच्या सिनेमाची भाषा चांगली नाही. ही सगळ्यात फनी गोष्ट असते. मी कायम असं म्हणते की फर्स्ट सी इट देन से इट. आधी बघा. तुम्ही तुमचे थोडेसे पैसे थोडासा वेळ त्यावर खर्च करा, मग आम्ही तुमचे शिव्याशाप ऐकायला तयार आहोत. कारण का तुम्ही तुमचं काहीतरी तिथे कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि आता तुम्ही आम्हाला शिव्या घालताय. ट्रेलर बघून तुम्ही ठरवता काहीतरी आणि हे वाईटच आहे आणि असं आहे तसं आहे आणि मग तुम्ही ट्रोल करायला लागता. म्हणजे मला विशेष वाईट याचं वाटलं की फॅमिली सुद्धा सफर होते यामध्ये. आज मी डेअरिंग केलंय, उद्या अजून 4 मुली हे करू शकतील. म्हणजे एक ही बाई पूर्ण गोशात राहून जर का बडी बेगम करू शकते आणि काकीचा रोलही करू शकते आणि तद्दन कमर्शियल पिक्चर ॲज अ हिरोईन बागेत नाचू शकते, तर सगळेच म्हणजे जर का प्रयत्न केला तर करूच शकता. हाय हॅलो नमस्कार, मी अजय परसुरे. मॅटनी शो मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मॅटनी शो मध्ये आज मी कोणाला भेटायला घेऊन आलोय माहितीये का? 2 आठवड्यांपूर्वी एक सिनेमा रिलीज झाला होता. तो सिनेमा खूप गाजलाही आणि त्याच्यामध्ये खूप वादही झाले. बरं, त्यातले काही सीनही काढावे लागले. आणि मग तो सिनेमा रिलीज झाला आणि तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर कोणतरी खूपच प्रसिद्ध झालंय. ती ऑलरेडी प्रसिद्ध आहेच अभिनेत्री, पण दिग्याची काकी म्हणून जी प्रसिद्ध झाली, पण ती अजिबात, आता तुम्ही तिच्याकडे बघा, ती दिग्याची काकी वाटते का? तर नाही. तर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि आता मी तिला ओळख कशाला करून द्यायची, आता ती लोकांमध्ये ती खूप प्रसिद्ध झालेलीच आहे. तर थेट आपण विषयालाच हात घालूया की तुझा सिनेमा रिलीज झालाय म्हणून ही मुलाखत नाहीये, पण ती भूमिका तुझी खूप चांगली चालली आहे म्हणून ही मुलाखत नाहीये. तर मला तुला असं विचारायचं आहे की ह्या सिनेमानंतर किंवा हा सिनेमा रिलीज होण्याच्या वेळी जे काही वाद घडले, की वरण भात लोणच्यामध्ये जे काही सीन आहेत ते सीन लहान मुलांना बघण्यासारखे नाही आहेत, मग तुम्ही हे मुलांना दाखवू शकत नाही, याच्यावरनं जो काही वाद झाला, ज्या काही गोष्टी झाल्या, तुला सुद्धा त्याच्यात ट्रोल करण्यात आलं. कारण ती काकी, ती जी काही साकारलीस, ती आम्हाला तर खूप आवडली, प्रेक्षकांनाही खूप आवडली. पण ह्या वादावर तुझं पहिलं मत काय आहे? की म्हणजे हे वाद खरंच व्हायला हवे होते, की बाबा आम्ही जे काही केलं, तुम्ही जे काही सिनेमात केलं, ते इतकं खरंच वाईट होतं का? नाही, अर्थात वाईट नक्कीच नव्हतं. आणि मला अजून एक करेक्ट करावं असं वाटतं की सीन काढलेले नाहीत. जी आक्षेपार्ह दृश्य त्यांना वाटली ती फक्त काढलेली आहेत. सिनेमाच्या कथेला कुठेही काही दृश्य फक्त लोकांचं मन राखावं यासाठी महेशजींनी काढली आहेत. आणि वाद खरं व्हायचं कारण नाहीये, कारण ही गोष्ट आहे. ही जशी लेखकांनी लिहिली तशी दिग्दर्शकांनी मांडली. आम्ही जे दाखवलं तो त्या गोष्टीचा भाग होता, त्या गोष्टीमधल्या घटना होत्या. मग असंच व्हायला लागलं तर किती वाईट गोष्टी घडतच असतात. पण त्या पिक्चरमध्ये दाखवताना एक आपण सगळ्या गोष्टींची म्हणजे आपण मर्डर दाखवतो सिनेमात. तर आम्ही काही खरा मर्डर करत नसतो ना. ती त्या कथेची गरज असते. एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारलं, तो खरंही मारत नसतो. म्हणजे त्याच्या मागे किती गोष्टी असतात की तो एक सीन शूट करायला, तुम्हाला तर माहितीये. तर तसंच आहे, ही त्या गोष्टीचा भाग होता आणि त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आल्या त्या आम्ही साकार करत गेलो. त्यामुळे वादाचा खरं मुद्दा येत नाही. म्हणजे महेशजींचं मन खरंच मोठं आहे की त्यांनी लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे त्यांनी काही दृश्य ती एडिट केली. पण सेन्सॉरनी ए सर्टिफिकेट दिलं होतं. सगळ्या म्हणजे तिथे तर खूप तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात. त्यांनी एक सर्टिफाय केल्यानंतर त्याच्यावर परत बोट ठेवणं. बरं, आम्ही तर म्हटले 18 वर्षाच्या खालच्या लोकांनी येऊच नका. हे तर आम्ही बरं, जे 18 वर्षाच्या पुढचे त्यांनीही दम असेल तर या, असंही महेशजींनी सांगितलंय. त्यामुळे अर्थात म्हणजे पचायला जड आहेच आमचा चित्रपट, पण जे त्या कथेची गरज म्हणून होतं ते तिथे होतं. त्यामुळे त्याच्यावर वाद खरं व्हायला नको होता.
पण तो झाला दुर्दैवाने आणि महेशजींनी त्यांचं मन राखलं आणि त्या दृश्यांवर थोडी कात्री लावली पण त्या एवढं. दृश्यांबद्दल म्हणायला गेलं अश्विनी तर त्या मुलाचं ते भावविश्व होतं. बरं तू काकी साकारलीस ती काही संपूर्ण वेळ तशी नसते. पूर्वार्धात ती अतिशय वेगळी दाखवली आणि उत्तरार्धात ती वेगळी होते. जशा तिच्या आयुष्यात पण घटना घडत जातात तशी ती त्या दिगामध्ये गुंतत जाते किंवा तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागतं. एक अभिनेत्री म्हणून तू हा सिनेमा जेव्हा निवडलास किंवा तुझ्यापर्यंत ही कथा पोचली तेव्हा तुला असं जाणवलं होतं की मी हे सीन केल्यामुळे किंवा मी अशी दृश्य केल्यामुळे हा वाद निर्माण होईल किंवा अशा अडचणी निर्माण होतील असं एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला वाटत असतं का की नाही नाही याच्यामुळे आता बाबा वाद येईल कशाला बाबा याच्यात पडायचं? खरं सांगू का, मला नाही असं वाटलं. कारण मी एक कलाकार म्हणून स्वतःला खूप रिस्पेक्ट देते. मी मला जे योग्य वाटेल, मला जे झेपेल किंवा माझी जी कपॅसिटी आहे ती पूर्णपणे एक्सप्लोअर करून माझं काम करते. माझ्या कामाशी मी खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे माझ्या कलेचा, माझ्या कामाचा मी रिस्पेक्ट ठेवते आणि ज्या गोष्टीचा रिस्पेक्ट मला वाटत नाही ते काम मी करणार नाही. मी एका चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करते, एका चांगल्या घरातनं मी आलेली आहे, सुसंस्कृत सुशिक्षित घरातनं मी आलेली आहे. म्हणजे माझ्या घराण्यात कोणीही आपल्या या इंडस्ट्रीशी कनेक्टेड नाही आहे. म्हणजे मी मुंबईशी पण कनेक्टेड नव्हतं. म्हणजे मी आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये पहिली आहे जी पुण्यातनं उठून मुंबईला आले आणि काम करायला लागले. पण इतकी वर्ष मी काम करतेय, मला माझ्या घरातल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. हां, गोष्ट ऐकली तेव्हा टेन्शन या गोष्टीचं आलं की इतक्या शेड्स आहेत या कथेला की ते मला जमेल की नाही याचं मला टेन्शन आलं. मला त्याच्यामध्ये बोल्ड सीन्स आहेत, हे आहेत, ते आहेत याचं टेन्शन नव्हतं. कारण का तो एक कथेचा भाग होता. मला ही भूमिका कशी निभवायला जमेल, कारण माझ्या दृष्टीने अवघड होती ही भूमिका, एक तर माझ्या वयासाठी सुद्धा. कारण महेशजींनी सुरुवातीलाही मला सुप्रियाचा रोल ऐकवला होता जो काश्मीरांनी केला. पण जेव्हापासून गोष्ट वाचली मला ही काकीच इतकी आवडली होती आणि तरी हिंमत एवढ्यासाठीच होत नव्हती की इतकं मोठं शिवधनुष्य मला पेलेल का. पण मी महेशजींना सांगितलं की मला काकी जास्त करायला आवडेल. पण त्यांनी पण हो म्हटलं, ठीक आहे, फक्त वजन वाढवावं लागेल वगैरे ह्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या. तर त्याच्यानंतर मी या भूमिकेचा अभ्यास केला. महेशजी सतत सांगत होते, छायाताई होती, म्हणजे भूमिकेचा अभ्यास करून ती सादर केली आहे. त्यामुळे भीती फक्त ते आपल्याला कितपत जमेल त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणं एवढीच होती. बाकी असे म्हणजे ट्रोलिंग आणि हे ह्याचे वाद होतील असं मला खरंच वाटलं नाही. कारण आता इन जनरलच इंडियन सिनेमामध्ये इतके नवीन नवीन गोष्टी होत आहेत, ट्राय केल्या जात आहेत. आपण गँग्स ऑफ वसेपूर सारखा पिक्चर आपण इतका आवडीने बघतो. म्हणजे मी पण फॅन आहे या सगळ्या गोष्टींची. OTTवर तर काय म्हणजे बोलणेचा कहर आहे, पण त्या मानाने फारच कमी बोलणेस आहे आमच्या चित्रपटामध्ये. खरंच मुद्द्यावरती यायचं होतं. तू ज्याचा ट्रोलिंगचा विषय छेडलास, या ट्रोलिंगचा काय म्हणजे आता आपण त्याच्यावर असं म्हटलं जातं, तुझ्या इंस्टाग्रामवरच्या काही पोस्टवरती सुद्धा काही लोकांनी प्रचंड ट्रोलिंग केलं. बरं त्याला एक मराठी पण दिलं जातं की आपण मराठी घरातले आहोत, मराठी संस्कार आहोत. पण या ट्रोलिंग बद्दल तुला काय वाटतं? कारण लोक तुमचं दुसरीकडे कौतुक पण करतात आणि त्याच वेळेला अत्यंत चांगल्या घरातली माणसं असलेली जी लोक आहेत ती त्या अकाउंटवरती येऊन अत्यंत खालच्या पातळीला भाषा वापरतात. या भाषेबद्दल तुला काय म्हणायचं की लोकांनी तुम्हाला सिनेमा आवडला नाही तर तुमचं बाबा काम आवडलं नाही असं म्हणा, पण ह्या इतक्या खालच्या पातळीच्या ट्रोलिंग बद्दल तुझं काय म्हणणं आहे? एक्झॅक्टली, इतक्या खालच्या लेवलला जाऊन लोक ट्रोलिंग करतात आणि त्यांचा आक्षेप असा असतो की आमच्या सिनेमाची भाषा चांगली नाही. ही सगळ्यात फनी गोष्ट असते. आणि मी कायम असं म्हणते की फर्स्ट सी इट देन से इट. आधी बघा, तुम्ही तुमचे थोडेसे पैसे, थोडासा वेळ त्यावर खर्च करा, मग आम्ही तुमचे शिव्याशाप ऐकायला तयार आहोत. कारण का तुम्ही तुमचं काहीतरी तिथे कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि आता तुम्ही आम्हाला शिव्या घालताय. ट्रेलर बघून तुम्ही ठरवता काहीतरी आणि हे वाईटच आहे आणि असं आहे तसं आहे आणि मग तुम्ही ट्रोल करायला लागता. म्हणजे मला विशेष वाईट याचं वाटलं की फॅमिली सुद्धा सफर होते यामध्ये. वेअर ॲज असा रोल करताना फॅमिलीचा सपोर्ट फार गरजेचा असतो, जो मला प्रचंड आहे म्हणून मी करू शकले. माझ्या फॅमिलीनी, माझ्या नवऱ्याने मला पूर्णपणे सपोर्ट दिला होता की नाही तुला जमणार आहे तू कर. असं असताना जेव्हा असं
असं कोणीही उठून बोलायला लागतं, ऑफकोर्स वाईट वाटतं ना. म्हणजे आपण कायम असं म्हणतो की मी माझ्या आई वडिलांशिवाय मी कोणाला घाबरत नाही किंवा मी कोणाचं ऐकत नाही. हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रोल करता, तुम्ही तुमच्या बहिणीशी, तुमच्या मुलींशी, तुमच्या आईशी ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत भांडा ना आमच्याशी, हरकत नाही. आपण आईशी आपणही भांडतो आणि आई तुला काही कळत नाही का इथपर्यंत येतं. आपण आईला अजून घाणेरड्याशिवाय घालू शकत नाही. आणि ही भूमिका समजा आता काकी नावाची आहे, तुम्ही तुमच्या काकीशी कुठल्या भाषेत बोलता, निदान ती भाषा वापरा आमच्याशी बोलताना, ट्रोल करताना. पण सुदैवाने हेही मला तितकंच सांगावंसं वाटतं की जसा पिक्चर रिलीज झाला, ट्रेलर टू फिल्म रिलीज मधले काही दिवस प्रचंड वाईट गेले या सगळ्या गदारोळात आणि लोकांनी ठरवून टाकलं की हे काय कसं असणार आहे. पण प्रेक्षक पण आपले मायबाप असतात हे कधी लक्षात येतं जेव्हा फिल्म रिलीज झाली, लोकांनी जाऊन बघितला, मग त्यांना त्या कॅरेक्टरचा अप्रोच कळला आणि त्याच्यानंतर इन्स्टावर किंवा फेसबुकवर खूप पॉझिटिव्ह हे यायला लागले. म्हणजे इवन तुमच्यासारख्या क्रिटिक्सनी पण पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिल्यामुळे ऑफकोर्स बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण मग त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्टीला धरून जाणारी गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यावर गोष्ट बेस्ट नाहीये. त्यामुळे फिल्म रिलीज झाल्यावर ऑफकोर्स त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि लोकांनी जाऊन पिक्चर 2दा-3दा बघितला. मग नंतर त्याच्यासाठी पण लोक टॅग करत होते की मॅम मी 5व्यांदा बघतोय, मी 6व्यांदा बघतोय. तर त्यामुळे मला असं वाटतं ते जे ट्रोलिंगनी ज्या काय जखमा झाल्या होत्या त्या आता हील होत आहेत हळूहळू. पण हे तर झालं ट्रोलिंगचं. पण एक अभिनेत्री म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष काम करताय, आता मराठीत वेगवेगळे विषय येत आहेत, वेगवेगळे. आता महेश मांजरेकरांसारखे दिग्दर्शक किंवा अजून काही दिग्दर्शक असतील, ते वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतायत की म्हणजे 4 भिंतीतल्या कथांमधनं बाहेर पडून वेगवेगळे विषय आणतायत समोर लोकांच्या. आणि त्याच्यामध्ये अशा वेळेला काही असे प्रसंग असणं किंवा अशा म्हणजे ते जसं बोल्ड सीन म्हणाले की ती त्या विषयाची गरज असेल किंवा ते कॅरेक्टर तसं असेल. पण तुला तरीही अजून इतकी वर्ष तू काम करतेस असं वाटतं की कलाकार म्हणून लोक अजून धजावत नाहीत, कलाकार अजून त्या गोष्टीकडे वळत नाहीत, किंवा असं होतंय का किंवा याच्यामध्ये काहीतरी राजकीय हस्तक्षेप होईल किंवा म्हणून कलाकार मी घाबरतायत असं म्हणत नाही, पण कलाकार त्या वाट्यालाच जात नाहीयेत असं तुला वाटतं इथे? हो, अगदीच वाटतं मला की लोकांच्या भीतीने ना कलाकारांनी स्वतःलाच काही बाउंड्रीज घालून ठेवल्यात की मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. असं नसतं यार. तुम्ही जर का कलाकार आहात तर तुम्हाला सगळंच केलं पाहिजे. म्हणजे माझं दिसणं किंवा माझं असणं हे अश्विनी म्हणून असतं. जेव्हा तुम्ही एक कॅरेक्टरचा विचार करता तेव्हा माझं दिसणं, माझं बोलणं हे त्या कॅरेक्टरचं असतं. तुम्ही अश्विनीला बंधन घालू शकता, तुम्ही त्या कॅरेक्टरला नाही. त्याला कितपत बंधनात ठेवायचं किंवा त्याला कितपत सुटू द्यायचं हे दिग्दर्शकाच्या हातात आहे. त्यामुळे ॲज अ कलाकार मला असं वाटतं की तुमची बंधनं तुमच्यापुरती आहेत की मी आज एवढंच खाणार आहे आणि एवढंच पिणार आहे, हे तुम्ही तुमच्यापुरतं ठरवू शकता. भूमिकेसाठी दिग्दर्शकाला ठरवू द्या ना काय करायचंय ते. म्हणजे खरंच मला आता फतेह शिकस्तमध्ये मी इतकासा रोल केला होता बडी बेगमचा, आणि त्यात ती कुछ नहीं हवा है मुझे लगा सिवा है, ती गोष्ट एवढी व्हायरल झाली, हे झालं. तर तेव्हा करताना मला हे वाटलं नव्हतं की इतका छोटासा सीन सुद्धा इतका जास्त व्हायरल होणार आहे. किंवा इवन वरण भात लोणचं करताना मला वाटलं नव्हतं की हे इतकं भेदक अंगावर येणार आहे. म्हणजेच हे दिग्दर्शक ठरवतो ना की हे प्रेझेंट कसं करायचंय. तुम्ही स्वतःला दिग्दर्शकाकडे सोपवलं, कारण का त्यांना अख्खी फिल्म दिसत असते, आपण फक्त आपल्या भूमिकेचा विचार करत असतो. त्यामुळे डेअरिंग केलंच पाहिजे, नाही तर पुढे जाणारच नाही. एक छोटीशी गंमत सांगते. मला ट्रेलर रिलीज झाल्यावर 6,000 ते 7,000 अशा कमेंट्स आल्या इन्स्टावर किंवा. बरं, ही लोक समोर येऊन बोलत नाहीत, प्रायव्हेट मेसेंजरवर मेसेज करतील किंवा असं म्हणजे पोस्टच्या खाली काहीतरी अर्वाच्या भाषेत लिहितील की त्यांच्या कमेंट्स वाचल्या जाव्यात. की आजकाल पुष्पासारखा पिक्चर येतो आणि तुम्ही काय अजून तुम्ही चाळीतच अडकलाय, आता असा बाहुबलीसारखा पिक्चर येतो तुम्ही असंच करताय. पुष्पा बाहुबली मलाही आवडतात, मला खूप रिस्पेक्ट आहे त्याही प्रोजेक्ट्सबद्दल. पण आज पुष्पा रिलीज होतो तेव्हा तो भारतभर बघितला जातो. आज मराठी पिक्चर रिलीज होतो तर सॉरी टू से, पण मराठी ऑडियन्स पण आजकाल वी डोंट वॉच मराठी असं म्हणणारा आहे. 50% ऑडियन्स तसा आहे की आम्ही मराठी बघत नाही.
म्हणजे मराठी सिरियल्स बघतील पण मराठी फिल्मसाठी बाहेर पडणार नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग तुम्ही एक्सपेक्ट करता की पुष्पासारखा महागडा पिक्चर मराठीत बनावा. मग जर का मराठीमध्ये तेवढं बजेट मिळू शकत नसेल, पण मग विषय तर वेगळे हाताळले जाऊ शकतात ना. आणि एक्झॅक्टली तेच महेशजींनी केलं की नॉट नेसेसरी तुम्हाला खूप महाग पिक्चर पाहिजे, पण वेगळे पण तुम्ही नक्कीच सिद्ध करू शकता अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्समधनं. त्यामुळे करत राहिलो तर नवीन नवीन काहीतरी समोर येणार आहे. आज मी डायरिंग केलंय, उद्या अजून 4 मुली हे करू शकतील. म्हणजे एक ही बाई पूर्ण गोशात राहून जर का बडी बेगम करू शकते आणि काकीचा रोलही करू शकते आणि तद्दन कमर्शियल पिक्चर ॲज अ हिरोईन बागेत नाचू शकते, तर सगळेच म्हणजे जर का प्रयत्न केला तर करूच शकता. इथे मला तुला प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकांना ही गोष्ट कळावी म्हणून तू हे सांगावंसं वाटतंय की अभिनेत्री म्हणून जर तुम्ही अशा प्रकारचे रोल करत असाल, आता मी ह्याला अशा प्रकारचे म्हणण्यापेक्षा तुम्ही एक रोल करताय. आता ह्याच्या पुढे एखादा सेक्स वर्करचाही सुद्धा रोल मिळू शकतो किंवा काही वेगळाही रोल मिळू शकतो, पण तुम्ही जे एक भूमिकेमध्ये राहून जे काही बोल्ड सीन असतील किंवा काय असतील त्यावेळेचं मला हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं की तुम्हाला शूटिंगला तुमची कशी ती काळजी घेतली जाते किंवा ते कितपत कसं शूट केलं जातं किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही हे रोल का करताय, तुम्ही किती कन्व्हिन्स झालेले आहात हे तू लोकांपर्यंत पोहोचव की आम्ही काही करायचं म्हणून करत नाही, आम्ही खऱ्या आयुष्यात अश्विनी कुलकर्णी मी जे आहे, माझा जो स्वभाव आहे तसे आहे, पण हे सीन करताना आम्ही कसे असतो, काय मनस्थितीत असतो किंवा आम्ही काय कन्व्हिन्स असतो हे तू लोकांपर्यंत. पूर्णपणे आपण कन्व्हिन्स असल्याशिवाय आपण ते प्रेझेंटच करू शकत नाही. कोणीही कुठलीही गोष्ट, कुठलंही करिअर असू देत, साधं बँक मॅनेजर सुद्धा, सॉरी बँकेतला कॅशियर सुद्धा, हां हे अख्खे 1000 रुपये आहेत, हे स्वतःशी जेव्हा फिक्स होतं तेव्हाच तो ते देतो समोरच्याला की हे तुमचे 1000 रुपये. तो स्वतः आधी चेक करून बघतो. आम्ही तर स्क्रीनवर सगळ्यांना दिसणार असतो, त्यामुळे आमचं स्वतः बाबतीतचं कन्व्हिक्शन किती पॉवरफुल पाहिजे. एक्झॅक्टली. आणि पहिली गोष्ट अशी असते की दिग्दर्शकावर आपण सोपवलेलं असतं आणि तेव्हा दिग्दर्शकाला आमच्या लिमिट्सही माहिती असतात की हे मी कितपत करू शकते किंवा मी काय हे करू शकते. म्हणजे मला न्यूडिटीचा प्रॉब्लेम आहे वगैरे असं नाही, पण मी मयाजींना म्हणलं की माझी कम्फर्ट लेवल इतकीच आहे. आणि इफ यू सी दॅट सीन ज्याच्यावरनं एवढा गदारोळ झाला, तर त्या सीनमध्ये ती साडी इतपतच वर आहे ज्याच्यापेक्षा छोट्या हॉट पॅन्ट्स घालून मुली तुम्हाला फिरताना दिसतात, पण ते तेवढं दाहकतेने दाखवणं हे क्रेडिट महेशजींचं आहे. आणि त्यामुळे मी तर कम्फर्टेबल होते, कारण का त्यांनी मला जितपत झेपेल तितकंच मला हे करायला दिलं होतं. त्यांनी ते अभिनयातनं जास्त काढून घेतलं आणि म्हणून ते लोकांना जास्त पोचलं. म्हणजे मी त्या सीनवर ट्रोल होते म्हटल्यावर मला पहिले हसू आलं, कारण का मी इतकी कन्व्हिन्स्ड, इतकी अश्युअर्ड होते बिफोर डुईंग दॅट सीन की त्याच्यामध्ये जर का माझा डिस्कम्फर्ट असता तर तो चेहऱ्यावर दिसला असता. तर तो इंटरव्हल पॉइंट आहे आपल्या फिल्मचा आणि तो इतका प्रिसाइजली आणि ब्युटिफुली दिसला. दॅट मीन्स मी जर का परफॉर्मन्सवर 100% देऊ शकत होते, म्हणजेच बाकीच्या बाबतीत मी कम्फर्टेबल होते. मला शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे की आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुला जेव्हा तू एक अभिनेत्री म्हणून किंवा ॲज अ प्रेक्षक म्हणून सुद्धा इतर सिनेमे बघतेस ज्याच्यामध्ये अशा गोष्टी असतात किंवा कधी किसिंग सीन असतील, न्यूड सीन असतील किंवा बोल्ड सीन असतील, बेड सीन असतील, जे काय असतील ते, पण आता खरं म्हणजे समाजाची मानसिकता बदलण्याची खरंच गरज आहे का? प्रेक्षकांनी सुद्धा त्यांची झापडं बदलण्याची गरज आहे का? म्हणजे आपण प्रेक्षकांना जेव्हा मायबाप पण म्हणतो तेव्हा प्रेक्षकांकडनं ही पण अपेक्षा ठेवण्याची गरज आहे का की आम्ही हे आमच्या मजेसाठी करत नाहीये किंवा आम्हाला म्हणजे करायचंय म्हणून उगाच रोज बोल्ड सीन करतोय अशातला भाग नाहीये. ही पुरुषी मानसिकता किंवा ही मानसिकताच मुळात बदलण्याची प्रेक्षकांना गरज आहे का? शेवटी काय म्हणतो? अर्थात मी माझ्या अनुभवावरनच बोलते, कारण सगळ्या ह्याच्याबाबत बोलावं एवढी माझी योग्यता नाही. पण मी स्वतः मेरिट स्टुडंट होते, म्हणजे अकॅडमिकली मी प्रचंड हुशार होते आणि तरी मी हे क्षेत्र निवडलं. तेव्हा माझ्या आईवडिलांना हा कल्चरल शॉक होता
पण नंतर नंतर त्यांना अभिमान वाटायला लागला की अरे वा, आपली मुलगी काहीतरी वेगळं करते, उठून जाऊन हे करते. माझ्या नवऱ्यानी मला या बाबतीत एवढा सपोर्ट केला, तर त्याचा तर फिल्म लाईनशी बिलकुलच संबंध नाही, पण तरीही ऍक्सेप्टन्स लेवल ही एवढी जास्त वाढत गेली. कारण काय, यांनी माझे कष्ट बघितले आणि मग त्या कष्टाची किंमत लोकांना कळायला लागली. त्यामुळे माझं रसिक मायबाप प्रेक्षकांना हेच म्हणणं आहे की त्यामागचे कष्ट, त्यामागची भूमिका बघा. आज वरण भात लोणचं सारखा ज्वलंत विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, असा विचार एक दिग्दर्शक करतो, एक वेडं धाडस दिग्दर्शक करतो, त्याला तुम्ही सपोर्ट दिला तर तो अजून काहीतरी छान घेऊन येईल. आणि ही एक मेंटॅलिटी मला फार चुकीची वाटते की तुम्ही OTT मध्ये यांनी केलं तर चालतं, स्पॅनिश हे बघता तुम्ही, तिथे तर काही म्हणजे धरबंदच नाहीये सेन्सॉरचा ह्याचा त्याचा. तुम्हाला इंग्लिश मूवीज आवडतात, रादर तुम्ही तेवढ्यासाठी जाऊन बघता. मग आज एक मराठी माणूस जर का थोड्याशा जर का त्याच्या लिमिट्स वाढवतोय तर मग सपोर्ट करा ना. मे बी मराठी फिल्म उद्या स्पॅनिश फिल्मच्या जवळ जाऊ शकते जर का असे प्रयत्न होत राहिले तर. त्यामुळे पुरुषी मानसिकता हे अगदी करेक्ट बोललास तू. पण आपल्याकडे पण म्हणतात ना, बाईच बाईची कशी शत्रू असते, म्हणजे घरात सुनेचा छळ सासू करते. तर साधारण असं होतं की एखाद्या उलट बायकांना सपोर्ट केला पाहिजे. अरे कमॉन यार, ती गोष्ट सांगतीये ही, ती काय स्वतःचा हे नाहीये, ती काहीतरी एक गोष्ट सांगण्यासाठी ती भूमिका करतीये. तर पहिले बायका सुद्धा बायकांना एवढा ट्रोल करतात आणि हे करतात. तर पुरुषी मानसिकता आहेच, पण ही एक पुरुष सत्ताक पद्धती सारखं करतात लोक कधी कधी, की हे पुरुषांनी केलं तर चालेल पण बायकांनी नाही करायचं, असा पण एक हे आहे. त्यामुळे मानसिकता दोघांनीही बदलण्याची गरज आहे. स्त्री वर्ग असो पुरुष वर्ग असो, जर का झापडं मोठी केली तर जग अजून जवळ येईल. आणि जितकं तुम्ही जगाच्या जवळ जाल तितकं ते जास्त सुंदर आणि त्याची वास्तविकता दिसेल. तर त्यामुळे जर का असे प्रयत्न होत राहिले आणि जर का तुम्ही त्याला सपोर्ट करत राहिला तर मराठी सिनेमा डेफिनेटली खूप पुढे जाईल. म्हणजे आता पुढे आहेच आहे, पण अजून खूप पुढे जाईल. अश्विनीच्या या बोलण्यातनं एकच जाणवलं की तिने केलेलं धाडस आहे ते तिच्या दिग्दर्शकाने पहिलं केलेलं धाडस आहे आणि त्याच्यानंतर तिने त्या भूमिकेत जान ओतून केलेलं धाडस आहे. सो ती एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेला लागणारं जे काही जिन्नस असतं ना, तो त्यातला एक प्रकार आहे. त्याच्यामुळे अश्विनी जे काही काम करतेय ते एक खरंच एक खूप मोठं धाडसी पाऊल आहे आणि अशा प्रकारची अनेक धाडसी पावलं तिने करावीत अशी आमची सुद्धा इच्छा आहे, प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे. तेव्हा ट्रोल करण्यापेक्षा आपण ते गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि आपण ती उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. आज ती आली आमच्याकडे आणि तिने मुंबई तकवर छान गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल तिचं खूप खूप धन्यवाद. तुझे पुढचे सगळे प्रोजेक्ट्स येऊ देत आणि त्याच्यामध्ये तुझं ट्रोलिंग थांबू दे आणि तुझ्या सिनेमांचं, तुझ्या अभिनयाचं कौतुक जास्त होऊ दे अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. मॅटनी शोमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात अजून एखाद्या गेस्ट सोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक.